नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा ए फॉर ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी सचिन वाघमारे पुन्हा एकदा तुमच्या समोर आलोय ॲग्रिकल्चर करंट अफेअर्स या विषयावरची लेक्चर सिरीज घेऊन. मित्रांनो, ही लेक्चर सिरीज आत्ता घेण्यामागचं कारण म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राच्या ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत आणि त्याची एक्झाम जी या वीकच्या एंडला म्हणजे ऑलमोस्ट आय थिंक 30-31 तारखेच्या डेट्स आलेल्या आहेत. या डेटला एक्झाम्स आहेत. तर ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला काय करायचे, फक्त करंट अफेअर्स ॲग्रिकल्चरचं जे करंट अफेअर्स आहे याचं आपल्याला रिव्हिजन द्यायचे. रिव्हिजनच्या बेसिससाठी आपल्याला मी टॉप 50 क्वेश्चन्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि त्यासाठी जवळपास मी 5 लेक्चर घेईल. ऑलमोस्ट 5 ते 6 लेक्चर होतील. रोज एक लेक्चर घेण्याचा मी प्रयत्न करेल. तर तुम्ही सर्वजण स्टे ट्यून राहा. ज्यांचा ॲग्रिकल्चर करंट अफेअर्सचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी ही रिव्हिजनसाठी चांगली संधी आहे आणि ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये त्यांनी सुद्धा काही न घाबरता फक्त हे लेक्चर जर तुम्ही पाहिले तरी तुम्हाला टॉप 50 to 60 क्वेश्चन हे या लेक्चर सिरीज मधून कव्हर होतील. ठीक आहे. तर मित्रांनो, एक्झामचं थोडंसं ओरिएंटेशन आपण 1 मिनिटामध्ये बघून घेऊयात. या एक्झामला फक्त मेन्स आणि इंटरव्ह्यू या 2 स्टेजेस आहेत. ठीक आहे. ही याचा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे. फक्त मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे. त्यानंतर हा मेन्स आणि इंटरव्ह्यू आहे तो 60-40 प्रमाणामध्ये तुमच्या लक्षात घेणार आहेत. म्हणजे जे मेन्स तुम्ही आता या विकेंडला देणार आहात त्या मेन्सचे 60% मार्क्स हे फायनल मेरिट लिस्ट बनवताना कन्सिडर केले जातील आणि जो इंटरव्ह्यू तुम्ही देणार आहात त्याचे फक्त 40% मार्क हे मेरिट लिस्ट बनवताना लक्षात घेतले जाणार आहेत. तर म्हणजे मेन्स आणि इंटरव्ह्यू मध्ये पण मेन्सचा पार्ट जरा जड आहे. मेन्सकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. 50 क्वेश्चन असणार आहेत. 50 क्वेश्चन 100 मार्काचे असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. त्यामुळे ऑलमोस्ट 50 ला 50 प्रश्न सगळ्यांनी अटेम्प्ट करून यायचे आहेत. ठीक आहे. आणि टोटली टेक्निकल बेस सिलेबस आहे. म्हणजे ज्यांचा असा प्रॉब्लेम असतो की सर क्वांट वीक आहे किंवा LR जमत नाही किंवा इंग्लिशचा सर कट ऑफ नेहमी एका पॉईंटने किंवा एका मार्काने राहतो, तर त्यांच्यासाठी ही एक एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. एव्हरीबडी. सो मित्रांनो, करंट अफेअर्स आपण जे अभ्यास करणार आहोत ते हे करंट अफेअर्स अभ्यास कशासाठी करायचा. आपण प्रत्येक वेळी कुठलंही काम करताना जर प्रत्येक व्हायचं जर उत्तर आपल्याला भेटलं तर आपल्याला ते काम करण्यामागचं मोटिवेशन हे नेहमी वाढत जातं. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर्सचा अभ्यास करण्यासाठी ॲग्रिकल्चरचा करंट अफेअर्सचा अभ्यास कशासाठी करायचा, तर कारण याचा स्कोप आणि वाईड जो आहे तो खूप जास्त आहे. म्हणजे करंट अफेअर्सचे जर प्रश्न टाकायचे एखाद्या एक्झामिनरने ठरवलं तर त्याला खूप जास्त विड्थ आहे. म्हणजे इतकं जास्त त्याला लिमिट नाहीये. तो कुठूनही कसलाही प्रश्न काढू शकतो. एखाद्या स्कीमवर काढू शकतो, एखाद्या बजेटवर काढू शकतो, एखाद्या अलोकेशनवर काढू शकतो किंवा नवीन घडलेल्या एखाद्या इव्हेंटवर काढू शकतो, एखाद्या कॉन्फरन्सवर काढू शकतो. ठीक आहे. प्रश्न खूप बनवायला खूप जास्त स्कोप आहे या एका सेक्शनमध्ये ॲग्रिकल्चर करंट अफेअर्समध्ये. त्यामुळे याचा अभ्यास परीक्षेला बसण्यापूर्वी आपला थोडाफार का होईना पण झालेला असणं फार जरुरी आहे. बऱ्याच जणांनी विचारलं की सर करंट अफेअर्स येईल का बँक ऑफ महाराष्ट्राच्या पेपरला किंवा किती येईल, किती अभ्यास करायला पाहिजे, किती वेळ द्यायला पाहिजेत. हे सगळे अनसरेबल क्वेश्चन आहेत. ऑनेस्टली सांगायचं तर कोणीच तुम्हाला सांगू शकत नाही की कुठल्या पेपरला किती करंट अफेअर्सचे प्रश्न येतील. ठीक आहे. हे एकदम अनप्रिडिक्टेबल आहे. पण जर तुम्ही IBPS चे ट्रेंड्स वगैरे पाहिले मागच्या काही ॲग्रिकल्चरचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे म्हणजे FCA असेल, CWC असेल, IBPS AFO असेल, तर करंट अफेअर्सचं बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन असतं. करंट अफेअर्सचा बऱ्यापैकी सेक्शन हा आलेला असतो पेपरला. ठीक आहे. त्या हिशोबाने आपल्याला करंट अफेअर्सचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस जर पाहिले तर काही काही पेपरमध्ये मेजर पोर्शन हा करंट अफेअर्सच्या रिलेटेडच विचारलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याला करंट अफेअर्स अभ्यास करून जाणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर या एक्झाममध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. तर सगळेजण 50 ला 50 प्रश्न अटेम्प्ट करून येणार आहेत. 50 ला 50 प्रश्न सगळेजण अटेम्प्ट केल्याच्या नंतर सगळ्यांचा अटेम्प्ट जो आहे तो एकाच लेवलला असणार आहे. मग अशा वेळी एक मार्कावर ऑलमोस्ट 100, 200, 300 मुलं असू शकतात आणि अशा या एवढ्या कटथ्रोट कॉम्पिटिशनमध्ये आपण एकही मार्क लूज करणं अफोर्ड नाही करू शकत. ठीक आहे. मग तो करंट अफेअर्सचा असेल किंवा थिअरीचा असेल किंवा कशाचाही असेल, या एक्झाममध्ये तुम्हाला एक मार्क फार लक्षपूर्वक आणि फार काळजीने तुम्हाला तुमच्या दिशेला खेचून आणायचं आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेटेड टाइम ड्युरेशन, थोडंसं करंट अफेअरला खूप जास्त वेळ लागतो वगैरे असं काही नाहीये. थोडंसं कॅल्क्युलेटेड टाइम ड्युरेशन दिलं तुम्ही, हा व्हिडिओ जरी पाहिला तर ऑलमोस्ट 60-70 प्रश्न तुमचे कव्हर होणार आहेत. कसं काय, कारण मी 50 प्रश्न असे डिझाईन केलेत की प्रत्येक प्रश्नातून ऍटलीस्ट 2-3 तरी सब क्वेश्चन तयार व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे थोडंसं कॅल्क्युलेटेड टाइम ड्युरेशन जर केलं तर येणाऱ्या 7 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही करंट अफेअरवर बऱ्यापैकी होल्ड मिळवू शकता. दुसरी गोष्ट, जरी करंट अफेअर्सचे एक्झाम मध्ये नाही आलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा इंटरव्ह्यूला खूप जास्त फायदा होतो तुम्हाला बोलताना. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर AFO, आता ही जी बँक ऑफ महाराष्ट्र AFO करणारी मुलं आहेत हे पुढे जाऊन IBPS AFO, जी की डिसेंबरमध्ये शेड्यूल्ड आहे AFO IBPSच्या कॅलेंडरनुसार, तर त्यासाठी सुद्धा
डिसेंबरमध्ये प्री आहे आणि जानेवारीमध्ये मेन्स आहे, तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला हा अभ्यास नक्की कामाला येणार आहे. ठीक आहे. सो फायनली एक फ्रेज मी तयार केली होती की करंट अफेअर इज जस्ट अ चेरी, यू हॅव टू प्रिपेअर केक ऑल्सो. म्हणजे फक्त करंट अफेअर्स करा असं नाही म्हणणार आणि फक्त थिअरीज करा असंही नाही म्हणणार. ठीक आहे. जी थिअरी आहे ऍग्रिकल्चरची तो म्हणजे केक आहे आणि त्यावर करंट अफेअर्स म्हणजे चेरी आहे. ठीक आहे. जर हे दोन्हीचं कॉम्बो असेल तर तुमचं एक्झाम हे नक्की चांगलं जाईल. आय होप सो. चला, आता बऱ्यापैकी वेळ घेतला मी तुमचा. हे ओरिएंटेशन पुढच्या लेक्चरला असणार नाही. आय विल डायरेक्टली डीपर. सो क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 काय आहे? ICAR IVRI ट्रान्सफर्ड द टेक्नॉलॉजी ऑफ CSF अँड शिपपॉक्स वॅक्सिन्स टू हेस्टर बायोसायन्सेस थ्रू ॲग्री इनोव्हेट इंडिया लिमिटेड इन अ सेरेमनी हेल्ड रिसेंटली. ठीक आहे. IVRI इज लोकेटेड ॲट, म्हणजे हा थोडासा अप्लाइड क्वेश्चन आहे. यांनी न्यूज क्वेश्चन मध्ये दिली आहे. आपल्याला विचारले काय? स्टॅटिक पार्ट विचारलं. काय विचारलं? फक्त IVRI चं लोकेशन विचारले. ठीक आहे. IVRI चं लोकेशन कुठं आहे? ऑफकोर्स इजतनगरला आहे. ठीक आहे. याचा आन्सर इजतनगर आहे. ऑप्शन डी आहे. सोबत सोबत क्वेश्चन वाचल्याच्या नंतर तुम्ही मनातल्या मनात आन्सर देत चला, माझा आन्सर येण्याच्या आधी, म्हणजे तुम्हाला तुमचं जजमेंट करता येईल की तुमचं कितपत तयारी झाली आहे. मॅक्झिमम या लेक्चर मधले सगळे प्रश्न हे मॅक्झिमम बरं का एप्रिल महिन्यातले आहेत. ठीक आहे. एप्रिल 2021 मधले आहेत. मी असे मंथली घेऊन येण्याचा विचार करतोय. बघू 50-60 प्रश्न मी शक्य तेवढं म्हणजे ह्या महिन्यापर्यंत बऱ्यापैकी मी कव्हर करेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी काय आहे, तर एक तर ही न्यूजच आहे. ठीक आहे. ICAR IVRI ने ही जी टेक्नॉलॉजी आहे ही ट्रान्सफर केली आहे बायोसायन्सेसकडे, हेस्टर बायोसायन्सेसकडे. हे नाव खूप महत्त्वाचं आहे. हेस्टर बायोसायन्सेस कंपनीचं नाव विचारलं जाऊ शकतं की हेस्टर बायोसायन्सेसकडे जी टेक्नॉलॉजी त्यांनी ट्रान्सफर केली. कशाची टेक्नॉलॉजी? ही CSF आणि शिपपॉक्स यांच्या वॅक्सिन्स तयार केलेल्या आहेत IVRI ने. तर ह्या वॅक्सिन्स तयार करण्याची जी पद्धत आहे किंवा तयार करण्याची जी टेक्नॉलॉजी आहे ही हेस्टर बायोसायन्सेसकडे त्यांनी ट्रान्सफर केली आणि हेस्टर बायोसायन्सेसला सांगितलं की तुम्ही थोडंसं लार्ज स्केलवर किंवा कमर्शियल स्केलवर प्रोड्यूस करून इंडियामध्ये ते स्प्रेड करा. ठीक आहे. असं प्रत्येकच वॅक्सिनच्या बाबतीत असतं. रिसर्च इन्स्टिट्यूट हा त्या वॅक्सिनवर रिसर्च करते, तयार करते आणि ती टेक्नॉलॉजी ही ट्रान्सफर करते एखाद्या प्रायव्हेट कंपनीला, कारण त्यांच्याकडे प्रोडक्शन प्लांट मोठे असतात. ठीक आहे. तर ह्या वॅक्सिन, मग ही वॅक्सिन स्पेशली चर्चेमध्ये काय आहे, तर कारण दिस 2 वॅक्सिन्स आर फर्स्ट इंडिजिनियस वॅक्सिन. ठीक आहे. ह्या पहिल्या इंडिजिनियस वॅक्सिन्स टू बी डेव्हलप्ड इन द कंट्री. ठीक आहे. ICAR IVRI इज मुव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ प्रोव्हाइडिंग दिस 2 इम्पॉर्टंट वॅक्सिन्स ॲट अ चीपर प्राइस. कमीत कमी किमतीमध्ये ह्या दोन वॅक्सिन्स ऑल इंडियामध्ये अवेलेबल व्हाव्या यासाठी IVRI हे प्रयत्न करते. ठीक आहे. CSF इज अन इम्पॉर्टंट डिसीज ऑफ पिग्स. ठीक आहे. CSF चा लॉंग फॉर्म काय आहे कोणाला माहिती आहे का? क्लासिकल स्वाईन फीवर असा त्याचा लॉंग फॉर्म आहे CSF. तर हे क्लासिकल स्वाईन फीवर आहे. स्वाईन म्हणजे पिग. ठीक आहे. तर हे पिग मध्ये होते CSF. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 100% मॉर्टॅलिटी असते. म्हणजे एकदा जर ते झालं तर 100% तो प्राणी दगावणारच. त्यासाठी त्याची वॅक्सिन आली ही खूप मोठी दिलासादायक बातमी आहे पिग फार्मरसाठी किंवा स्वाईन फार्मरसाठी. त्यानंतर जी दुसरी वॅक्सिन आहे ती शिपपॉक्सची आहे आणि शिपपॉक्स इज ऑल्सो सिव्हिअर व्हायरल डिसीज आहे शिप मधला. ठीक आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये कुठलं स्टेटमेंट महत्वाचं आहे? एकतर हे शिपपॉक्स व्हायरल डिसीज आहे, त्यानंतर हा CSF रोग कुठल्या प्राण्यामध्ये असतो? तो पिग मध्ये असतो. आणि त्यानंतर कोणी तयार केली वॅक्सिन? IVRI ने तयार केली. IVRI म्हणजे काय? इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट. ठीक आहे. कुठं आहे? इजतनगरला आहे. हे आपण पाहिलं. आणि कुणाला त्यांनी दिली ती टेक्नॉलॉजी? हेस्टर बायोसायन्सेस. अशा प्रकारे आपले 4 ते 5 प्रश्न आपले या एका न्यूज मधून बनू शकतात. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचा प्रश्न ते बनू शकते. जर न्यूज पूर्ण क्लिअर असेल तर प्रश्न कुठलाही आला तरी तुम्हाला तो टॅकल करता यायला पाहिजेत. सगळे मी शक्यतो असेच घेतलेले आहेत जेणेकरून मल्टिपल क्वेश्चन्स व्हायला पाहिजेत तुमचे तयार. क्वेश्चन नंबर 2 आहे, हनी कॉर्नर्स आर डेव्हलप बाय. हनी कॉर्नर्स डेव्हलप कुठे झाले? एक सेकंड, मी रंग चेंज करतो थोडा. सेम होता. हनी कॉर्नर्स डेव्हलप कोणी केलेले आहेत? KVIC ने केलेले आहेत का नाफेड ने केलेले आहेत का नॅशनल बोर्ड ऑफ बी कीपिंग केलेले आहेत का न्यू दिल्लीने केलेले आहेत? ठीक आहे. याचा आन्सर आहे नाफेडने केलेले आहेत. हनी कॉर्नर्स काय आहे किंवा नाफेड काय आहे? सुरुवातीला नाफेडचं लॉंग फॉर्म बघून घ्या. ठीक आहे. नाफेड काय आहे? नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर हे कोऑपरेटिव्ह जे आहेत आपल्या कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीज ज्या आहेत आपल्या इंडियातल्या त्यातली सगळ्यात अपेक्स ऑर्गनायझेशन आहे. जेवढ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत आपल्या इंडियाच्या त्या सगळ्यांचं रेग्युलेशन या ऑर्गनायझेशन थ्रू होतं, नाफेड थ्रू. ठीक आहे. तर हे नेमकं तर
या क्वेश्चन बाबतीत थोडीशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण बघूयात. हनी कॉर्नर्स काय आहेत वगैरे बघूयात. ठीक आहे. आपले श्री नरेंद्र सिंग तोमरजी जे की कॅबिनेट ऍग्रिकल्चर मिनिस्टर आहेत, हे यांनी काय केलं लॉन्च, मधुक्रांती पोर्टल आणि हनी कॉर्नर्स ऑफ नाफेड हे रिसेंटली न्यू दिल्लीमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांनी लॉन्च केलं. ठीक आहे. हे दोन्ही खूप महत्वाचे आहेत. या क्वेश्चन मध्ये हनी कॉर्नरच्या रिलेटेड विचारलं होतं, पण एखाद्या क्वेश्चन मध्ये मधुक्रांती पोर्टलच्या रिलेटेड पण विचारलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल आय थिंक नाबार्डच्या प्रीलाच आला होता प्रश्न, मधुक्रांती पोर्टल इज लॉन्च बाय सॉरी असा होता प्रश्न की नरेंद्र सिंग तोमर हॅज लॉन्च डॅश पोर्टल फॉर द प्रोडक्शन ऑफ हनीबीज किंवा हनी, असं हनीबी किंवा हनीच्या प्रोडक्शनच्या रिलेटेड कुठलं पोर्टल नरेंद्र सिंग तोमर यांनी आता सध्या लॉन्च केलं असं विचारलं होतं. त्याचा आन्सर मधुक्रांती पोर्टल होतं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, रिसेंटची न्यूज आहे एप्रिल मधली आणि खूप महत्वाची आहे. ठीक आहे. मधुक्रांती पोर्टल आहे तरी काय, हे पोर्टल कोणी तयार केलं? इट इज अन इनिशिएटिव्ह ऑफ एनबीबी. एनबीबी म्हणजे नॅशनल बी कीपिंग बोर्ड. ठीक आहे. आणि दुसरं कोण आहे? मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. या दोघांचं इनिशिएटिव्ह आहे अंडर एनबीएचएम. ठीक आहे. एनबीएचएम नॅशनल बी कीपिंग, आय थिंक नॅशनल बी कीपिंग अँड हनी मिशन. ठीक आहे. मिशनच्या अंडर हे मधुक्रांती पोर्टल एनबीबी आणि MOAFW म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर यांनी हे तयार केलेलं आहे. ठीक आहे. मग हे तयार वगैरे केलं तर यासाठी टेक्नॉलॉजी आणि बँकिंग पार्टनर कोण आहे हे पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. हा जर प्रश्न विचारला ना तर 90% पोरांची बत्ती गुल होणार. ही इन्फॉर्मेशन सारखी किंवा कुठेही अवेलेबल नसते. इंडियन बँक ही बँकिंग पार्टनर आहे. असं विचारलं जाऊ शकतं की नाफेड डेव्हलप्स हनी कॉर्नर्स. हे हनी कॉर्नर्स कोण डेव्हलप करते? नाफेड करते. कशासाठी? टू प्रोव्हाइड मार्केटिंग सपोर्ट टू FPOs, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जे आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी, मार्केटिंगचा सपोर्ट करण्यासाठी नाफेड हे हनी कॉर्नर्स तयार करते. ठीक आहे. एनबीएचएम इज अ न्यू सेंट्रल सेक्टर स्कीम अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि त्याचं हे अलोकेशन दिलेलं आहे. खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. एनबीएचएम सेंट्रल सेक्टर स्कीम. सेंट्रल सेक्टर स्कीम 2-3 प्रकारचे असतात. एक सेंट्रल सेक्टर असतात, दुसरं सेंट्रल स्पॉन्सर्ड असतात. ठीक आहे. तर ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर 500 करोड अंडर आत्मनिर्भर भारत टू अचीव्ह द गोल ऑफ स्वीट रिव्होल्युशन. ठीक आहे. स्वीट रिव्होल्युशन अचीव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून आत्मनिर्भर भारतच्या अंडर ही एनबीएचएम ही एक स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटने लॉन्च केली आहे आणि त्याला अलोकेशन किती दिले? 500 कोटीचं अलोकेशन दिलेलं आहे. ही खूप महत्वाची न्यूज आहे. ठीक आहे. आणि याच्या अंडर जे अचिव्हमेंट्स आहेत त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची अचिव्हमेंट आहे ती म्हणजे अ वर्ल्ड क्लास स्टेट ऑफ आर्ट हनी टेस्टिंग लॅब. हनी टेस्टिंग लॅब बनवलेली आहे. कुठं? NDDB आनंदला. सरळ असं विचारलं जाऊ शकतं की अ वर्ल्ड क्लास स्टेट ऑफ आर्ट हनी टेस्टिंग लॅब अंडर NBHM इज इस्टॅब्लिश्ड ऍट, कुठे इस्टॅब्लिश झाली? तर हे NDDB आनंद. ठीक आहे. गुजरातमध्ये आहे ते. हॅज बीन सेट अप अंडर NBHM नॅशनल बी कीपिंग अँड हनी मिशन. राईट. तर सगळ्यात महत्वाचं हे स्टेटमेंट आहे. याच्यावर प्रश्न बनतो. त्यानंतर हे अलोकेशनवर प्रश्न बनतो. त्यानंतर हा नाफेडचा प्रश्न आहेच आलेला. इंडियन बँक जी की बँकिंग अँड डिजिटल पार्टनर आहे, तर हे पण खूप महत्वाचं आहे. आणि हे कोणी केलं लॉन्चिंग? ठीक आहे. कोणाच्या शुभ हस्ते झालं? तर ह्या गोष्टी काही महत्वाच्या आहेत, ह्या तुम्ही लक्षात ठेवा. एका क्वेश्चन मधून तुमचे नक्की 2-3 क्वेश्चन तयार होतील याची मी गॅरंटी घेतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे द फर्स्ट फार्म बेस्ड सोलार पॉवर प्लांट हॅज बीन इस्टॅब्लिश्ड इन डॅश डिस्ट्रिक्ट अंडर द कुसुम योजना जी आहे, बऱ्याच जणांनी ऐकलेली आहे कुसुम योजना. कुसुम योजनाच्या अंडर फार्म बेस्ड सोलार पॉवर प्लांट. फार्म बेस्ड म्हणजे शेतामध्ये त्यांनी सोलार पॉवर प्लांट बसवून टाकलाय. ठीक आहे. म्हणजे ते सोलार पॉवर तयार करण्याची जनरेशनची शेतीच ती करतायत. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या शेतामध्ये पिकं वगैरे नाही आहेत. ठीक आहे. त्यांच्या शेतामध्ये काय फक्त हे सोलार प्लेट्स आहेत आणि ते फक्त सोलार जनरेशन करणार आहेत, सॉरी इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहेत आणि ती MSCB आपलं सॉरी जी के हे आहे इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे स्टेटचं त्यांच्या. आता MSCB आपल्या महाराष्ट्राचं आहे पण वेगवेगळ्या राज्यांचं वेगवेगळं असतं. त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डला ते विकणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला दाखवतो मी फोटोज वगैरे, ही न्यूज पूर्ण डिटेलमध्ये. ठीक आहे. सध्या याचा आन्सर काय आहे? द फर्स्ट फार्म बेस्ड सोलार पॉवर प्लांट हॅज बीन इस्टॅब्लिश्ड इन डॅश डिस्ट्रिक्ट अंडर कुसुम. कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये इस्टॅब्लिश झाली? जयपूर. याचा आन्सर आहे जयपूर. ठीक आहे. जयपूर डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट फार्म बेस्ड सोलार पॉवर प्लांट इस्टॅब्लिश झाला, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ही ते न्यूजचा हा ओरिजिनलच फोटो आहे पेपर मधला. तर हे जे अधिकारी आहेत तर यांनी काय केलेलं आहे, सॉरी हे अधिकारी आहेत आणि याच्यामध्ये आय थिंक शेतकरी नाहीये, शेतकऱ्याचं नाव आहे मॉडेस्ट फार्मर देवकरण यादव आणि हिज सन अमित यादव सेट अप अ सोलार प्लांट ऑन देअर सेमी ॲरिड 3.5 एकर. ठीक आहे. 3.5 एकरामध्ये त्यांनी सोलार प्लांट बसवून टाकलेत. कुठल्या? भालोजी विलेज नियर कोटपुतली तहसील ऑफ जयपूर डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. जयपूर जिल्ह्यातल्या कोटपुतली तालुक्यातल्या भालोजी या गावामध्ये
या डॉक्टर अमित यादव आणि देवकर्ण यादव या बापलेकांनी काय केले, 3.5 एकर मध्ये सगळी सोलार सेटअप करून टाकलाय आणि त्याच्यातून जी इलेक्ट्रिसिटी तयार होईल ती ते बोर्डाला विकणार आहेत. ठीक आहे, ते न्यूज खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये त्या न्यूजमध्ये असं दिलं होतं की या शेतकऱ्यांचा आता ऑलमोस्ट जवळपास 3-3.5 कोटी काहीतरी खर्च झालाय पूर्ण, आणि यांचं अॅन्युअल इन्कम ऑलमोस्ट 50 लाखाला अॅन्युअल इन्कम त्यांना येण्याचे सध्या चान्सेस आहेत असं त्या न्यूजमध्ये त्यांनी दिलं होतं. ते काय आपल्या एक्झामशी रिलेटेड नाहीये, खूप महत्वाचं म्हणून मी ते ऍड नाही केलं, पण जस्ट फॉर एक इनोव्हेटिव्ह आयडिया आहे, त्यामुळे मला थोडंसं आवडलं ते, त्यामुळे तुम्हाला सांगतो मी. इट इज अ फार्म बेस्ड फर्स्ट फार्म बेस्ड, म्हणजे शेतामध्ये असे सोलार पॉवर प्लांट बसवलेला हा पहिलीच वेळ आहे आपल्या इथं. ठीक आहे, मग याच्यासाठी कुठल्या योजनेमधून त्यांना मदत केली सरकारने, तर PM कुसुम या योजनेमधून त्यांना मदत केली. आता 3.5 एकरवर म्हणल्यावर बघा ना तुम्ही, हे एवढे सगळे 3.5 एकरवर अशा सोलार पॅनल बसवलेत, म्हणजे किती खर्च आला असेल त्यांना. तर त्यांना ह्या PM कुसुम या योजनेमधून त्यांना टेक्निकल आणि फायनान्शियल हेल्प आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेलं आहे. PM कुसुम ही योजना खूप महत्वाची आहे. एका एक्झामला आय थिंक कुठल्या एक्झामला मला आठवत नाही, पण एका एक्झामला विचारलं होतं की सेकंड यू इन PM कुसुम इन PM कुसुम स्कीम सेकंड यू इंडिकेट्स किंवा ॲब्रिवेट्स. तर सेकंड यूचं त्यांनी लॉंग फॉर्म विचारलं होतं. तर आपल्याला हे लॉंग फॉर्म पण माहित पाहिजेत. प्राईम मिनिस्टर किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. ठीक आहे, ही योजना आहे. विथ प्रोव्हिजन फॉर प्रोडक्शन ऑफ 17 लाख युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी एव्हरी इयर. ठीक आहे, 17 लाख युनिट्स इलेक्ट्रिसिटी दरवर्षी तयार करतील. आपल्याला महत्वाचं कुठलं आहे, फक्त PM कुसुमचा लॉंग फॉर्म एक आहे महत्वाचा, आणि हे फर्स्ट फार्म बेस्ड सोलर पॉवर प्लांट असल्यामुळं त्याचं लोकेशन वगैरे थोडं महत्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू रिसेंट डाटा पब्लिश बाय मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर डॅश स्टेट और युनियन टेरिटरी टॉप्स द चार्ट इन कन्झम्पशन ऑफ मेजर फर्टिलायझर्स फ्रॉम 2015 to 2016 or 2015-16 to 2019-20. ठीक आहे, 2015-16 2019-20 या दरम्यान सगळ्यात जास्त फर्टिलायझर कन्झम्पशन झालेला कुठलं स्टेट किंवा युनियन टेरिटरी आहे असं त्यांनी विचारले. आणि हा डाटा कोणी रिलीज केलाय, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. आता मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअरने एखादा सर्वे वगैरे केला असेल की ह्या मागच्या 4 वर्षामध्ये कुठल्या स्टेटमध्ये फर्टिलायझर कन्झम्पशन किंवा पेस्टिसाइड कन्झम्पन जास्त झालं, त्यानुसार त्यांनी एक ओळखता चार्ट किंवा एक काय म्हणतात त्याला, रँकिंग त्यांनी दिलेली असणार आहे. ठीक आहे, तर हे रँकिंग वगैरे मी पुढे स्लाइडवर ऍड केलेली आहे. तर जे टॉपला फर्टिलायझर कन्झम्पशन मध्ये आहे ते आहे युनियन टेरिटरी आणि ते आहे पॉंडिचेरी. ठीक आहे, किंवा पुदुच्चेरी. हे पिक्चर पाहून काय वाटतं का तुम्हाला, कुठली मेथड आहे ही हाताने खत फेकायची, कोणाला लक्षात येते का? ब्रॉडकास्टिंग मेथड आहे, ब्रॉडकास्टिंग मेथड ऑफ फर्टिलायझर ऍप्लिकेशन. ठीक आहे, समोर आलेली प्रत्येक गोष्ट अनालिसिस करूनच समोर जायचं, सो दॅट तुम्हाला रिव्हिजनची सवय लागते. ठीक आहे, तर हे हायर फर्टिलायझर कन्झम्पशनच्या ह्या 5 स्टेट्स आहेत, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरनी. सगळ्यात टॉपला आहे पॉंडिचेरी, इथं सगळ्यात जास्त फर्टिलायझर कन्झम्पशन झालंय. किती? 2015-16 ते 19-20 याच्यात बरं का, या 4 वर्षामध्ये. फक्त 2019-20चं विचारलं तर वेगळं येऊ शकतं, 2020-21चं विचारलं तर वेगळं येऊ शकतं. ठीक आहे, 2015-16 ते 19-20 या 4 वर्षामधला त्यांनी ऍव्हरेज काढले, 5 वर्षामधलं त्यांनी ऍव्हरेज काढले, आणि ऍव्हरेज फर्टिलायझर कन्झम्पशन हे 5 वर्षामधलं पॉंडिचेरीमध्ये जास्त आहे, त्यानंतर तेलंगणामध्ये जास्त आहे, त्यानंतर पंजाबमध्ये जास्त आहे. ठीक आहे, 3 स्टेट जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी इनफ आहे. त्यानंतर हायेस्ट पेस्टिसाइड कन्झम्पशन. ठीक आहे, हे फर्टिलायझर कन्झम्पशन झालं, हे पेस्टिसाइड कन्झम्पशन. मागच्या 5 वर्षामध्ये पेस्टिसाइड कन्झम्पशन कुठल्या स्टेटमध्ये जास्त झाले, तर महाराष्ट्र 1 नंबरला आहे, त्यानंतर UP आणि त्यानंतर पंजाब. ठीक आहे, म्हणजे पंजाब फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड दोन्हीसाठी पण 3 नंबरलाच आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर लोएस्ट फर्टिलायझर कन्झम्पशन, सगळ्यात कमी फर्टिलायझर कन्झम्पशन कुठं झाले असं त्यांनी, त्यामध्ये तो महाराष्ट्र दिले मागच्या 5 वर्षामधलं ऍव्हरेज काढून. आय डोंट नो मला थोडासा कन्फ्युजन आहे, म्हणजे त्यांनी डाटा बरोबर आहे, त्यांनी डाटा हाच दिलाय, महाराष्ट्रच आहे, पण महाराष्ट्रात फर्टिलायझर कन्झम्पशन बऱ्यापैकी होतं, म्हणजे एकदम लोएस्ट लेवलला येण्यासारखं नाही, पण ऍव्हरेज वगैरे आला असेल कदाचित. ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज, त्यांनी दिले महाराष्ट्रात, आपण महाराष्ट्र लक्षात ठेवायचं, जास्त दिमाग नाही लावायचा. लोएस्ट फर्टिलायझर कन्झम्पशन महाराष्ट्र, MP आणि केरळ हे 3 राज्य आहेत. ठीक आहे, आणि हे मला थोडंसं असल्यामुळे मी रिसोर्स पण दिलाय, ही वेबसाईट आहे, कोणाला जर वाटलं तर द हिंदू बिझनेस लाईन नावाचं जे पेपर आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमीच्या पेजवर ही न्यूज आलेली होती एप्रिलमध्ये. ठीक आहे, आणि त्यांनी हा चार्ट पण दिलेला आहे. तर हे जे आहे 2015-16, एक सेकंड, 2015-16, 16-17 आणि 17-18, 18-19 आणि 19-20 हे जे 5 वर्ष आहेत त्यांचं ऍव्हरेज काढलं त्यांनी, आणि
प्रत्येकाचंच, आणि ॲव्हरेज मध्ये हे टॉप पॉंडिचेरी आहे. ठीक आहे, हा टेबल दिलाय आणि हे त्यांनी मॅप पण दिलेला आहे फर्टिलायझर कन्झम्पशनचा. जास्त काही डोकं नका लावू, याच्यात जास्त वेळ नका करू. फक्त हे 3 स्टेट लक्षात ठेवा. मॅक्झिमम फर्टिलायझर कन्झम्पशनचे पॉंडिचेरी, तेलंगणा, पंजाब. मॅक्झिमम पेस्टिसाइड कन्झम्पशनचे महाराष्ट्र, यूपी, पंजाब. आणि लोएस्ट फर्टिलायझर कन्झम्पशनसाठी महाराष्ट्र, एमपी, केरला. ठीक आहे, जास्त दिमाग लावलं तर ते जास्त कॉम्प्लिकेट होत जातं आणि एक्झाममध्ये खूप जास्त मग ते कन्फ्युजन होत जातं. ठीक आहे, कीप इट सिम्पल. एवढी एक स्ट्रॅटेजी ठेवायची नेहमी एक्झामसाठी. जेवढं महत्त्वाचं तेवढं लक्षात ठेवायचं, बाकी जास्त दिमाग नाही लावायचा. NCDC has secured 600 crore loan from Dash Bank for onward lending to cooperatives in the country. NCDC काय आहे? नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे, यांचं आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग 1963 ला इस्टॅब्लिशमेंट झालेली होती NCDCची. एकदा कन्फर्म करा, मला खूप दिवसानंतर मी वाचलेलं, मला एक्झॅक्टली लक्षात नाही, पण 1963 असणार आहे प्रोबॅबली. ठीक आहे, NCDCची इस्टॅब्लिशमेंट झाली होती. बऱ्याच एक्झामला विचारतात पण हे. ठीक आहे, यांचं काय काम आहे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं, की ज्या काही कोऑपरेटिव्ह आहेत, ठीक आहे, RRB असतील किंवा कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील, यांना फायनान्स करणं, यांना रिफायनान्स करणं, यांना रिबिल्ड करणं, यांना काय काय लागतं मार्गदर्शन, टेक्नॉलॉजी, टेक्निकल, हे सगळ्या गोष्टी यांना स्ट्रेंथन करणं कोऑपरेटिव्हला आणि कोऑपरेटिव्ह कल्चरला मोटिवेट करणं, हे NCDCचं मेन फंक्शन आहे. ठीक आहे, तर ह्या पुढच्या कामासाठी त्यांना किंवा पुढे लेंडिंग करण्यासाठी किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीला लेंडिंग करण्यासाठी त्यांना एका बँकेने 600 कोटी रुपयांचं लोन दिलेलं आहे. किती? 600 कोटी रुपयांचं लोन. ठीक आहे, कोण्या बँकेने दिले असं त्यांनी विचारले. IMF ने दिले का, ADB ने दिले का, RBI ने दिले का, डच बँकेने दिले? बघूया आपण. डच बँक इज द आन्सर. ठीक आहे, सॉरी, डच म्हणतात काही काही, डॉइश बँक पण म्हणतात. डॉइश बँक पण त्याचा प्रोनाउन्सिएशन आहे, खरा प्रोनाउन्सिएशन त्याचा डॉइश बँक आहे. ठीक आहे, डॉइश बँकने त्यांना लोन दिलेलं आहे. दिस इज फर्स्ट टाइम दॅट वन ऑफ द लार्जेस्ट युरोपियन बँक इन द वर्ल्ड इज लेंडिंग NCDC. ठीक आहे, जगातली सगळ्यात मोठी किंवा जगातली वन ऑफ द लार्जेस्ट युरोपियन बँक इज लेंडिंग टू द NCDC. म्हणजे NCDCने आतापर्यंत फॉरेन किंवा युरोपियन बँकेकडून कधी कर्ज नव्हतं घेतलेलं, फर्स्ट टाइम त्यांना भेटते. हा तो फोटो आहे, स्निपेट आहे. ह्याच्यामध्ये आपले कॅबिनेट ऍग्रिकल्चर मिनिस्टर श्री नरेंद्र सिंग तोमर सर सुद्धा आहेत आणि हे बाकी लोक आहेत. तर यांच्या प्रेझेन्समध्ये हे अग्रीमेंट झालेलं आहे. डॉइश बँकेकडून NCDCला 600 कोटी रुपयांचं लोन भेटलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हा चलो. न्यूली इनॉग्रेटेड इलेक्ट्रॉनिक मार्केट प्लेस बाय श्री पीयूष गोयल कॉल्ड E-Santa इज डेडिकेटेड मार्केट प्लेस फॉर डॅश फार्मर्स. ठीक आहे, श्री पीयूष गोयल साहेब यांनी जी नवीन एक इलेक्ट्रॉनिक मार्केट प्लेस हे केली आहे, लॉन्च केली आहे, तिचं नाव काय? E-Santa नाव आहे. ती कोण्या शेतकऱ्यांसाठी आहे? स्पेसिफिकली कोण्या शेतकऱ्यांसाठी ती मार्केट प्लेस म्हणून काम करणार आहे? ॲक्वा फार्मरसाठी, सिल्क फार्मरसाठी, फ्रूट फार्मरसाठी की ग्रेन फार्मरसाठी? ठीक आहे, असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा, कोणाला माहित असेल तर पटकन सांगा. ठीक आहे, E-Santa खूप महत्वाचं आहे. ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन एका रिसेंटच्या ऍग्रिकल्चरच्या एक्झाम मध्ये मी वाचला. E-Santaचा काय विचारलं होतं त्यांनी, आय डोंट रिमाइंड. आय थिंक त्यांनी पीयूष गोयल यांनी ॲक्वा फार्मरसाठी कुठली पोर्टल लॉन्च केली असं विचारलं होतं. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे त्याचा एक्झॅक्टली उलट क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, तर बोलण्यात माझा आन्सर फुटून गेलं. ॲक्वाकल्चर हा त्याचा आन्सर आहे. प्रश्न उलटा हा विचारला जाऊ शकतो, सरळ विचारला जाऊ शकतो, कसा विचारला जाऊ शकतो. तुम्हाला न्यूज माहित असणं, न्यूजवर कमांड असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, सो दॅट तुम्हाला क्वेश्चन कसा फिरवला तर यायला पाहिजे. आता E-Santa आपण वाचताना आपल्याला E-Santaचा लॉंग फॉर्म वगैरे माहित पाहिजे. तर ही E-Santaच्या वेबसाईटवरचा स्निपेट मी घेतलेला आहे. इलेक्ट्रॉनिक सोल्युशन फॉर ऑगमेंटिंग NACSA फार्मर्स ट्रेड इन ऍग्रिकल्चर. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक सोल्युशन म्हणजे आपलं इनाम सारखं त्यांनी एक पोर्टल तयार केले फक्त ॲक्वा फार्मर्ससाठी. ठीक आहे, तर त्याचा लॉंग फॉर्म आहे is an electronic solution for augmenting NACSA farmers trade in aquaculture. ठीक आहे, हे NACSA काय? हे नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. ठीक आहे, नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर हे जे सेंटर आहे, तर त्यांच्या फार्मर्स त्यांनी ते तयार केलेलं आहे ऍक्वाकल्चरच्या फार्मर्ससाठी. ठीक आहे, द पोर्टल विल ऍक्ट एज अ ब्रिज बिटवीन फिशरमॅन अँड बायर्स. ठीक आहे, जे मच्छीमारी करतात ते लोक आणि खरेदी करणारे लोक यांच्यामध्ये एक ब्रिज म्हणून ते काम करणार आहे. म्हणजे विक्री करण्यासाठी वगैरे इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल ऑप्शन्स असणार आहेत. म्हणजे लाईक हे एकदम एकच लक्षात ठेवा तुम्ही, E-Nam जसं आहे आपल्याला E-Nam माहिती आहे. ठीक आहे, तर E-Nam सारखंच हे E-Santa बनवलाय त्यांनी
फक्त हा सेंटा ई सेंटा कशासाठी, ॲक्वा फार्मरसाठी काम करणार आहे. ठीक आहे, ॲक्वा फार्मरसाठी असणार आहे स्पेसिफिकली. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. आरबीआय एक्सटेंड्स फ्रेश फायनान्स सपोर्ट ऑफ 50,000 crore टू इंडिया टू इंडियन फायनान्स इन्स्टिट्यूट्स सच एज नाबार्ड, NHB आणि SIDBI, आउट ऑफ विच SIDBI रिसिव्ड फंड ऑफ डॅश करोड टू हेल्प MSME. ठीक आहे, काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत. मी फार रात्री आय थिंक 1-1.5 वाजता 2 वाजता काहीतरी ही PPT बनवली, त्यामुळे थोड्याफार मिस्टेक्स आहेत. लाईक इथं इंडियन पाहिजे होतं, इथं इंडियन पाहिजे होतं आणि इथं टू पाहिजे होतं. ठीक आहे, ह्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक तुम्ही आय होप तुम्ही समजून घेसाल. आरबीआय एक्सटेंड्स फ्रेश फायनान्स सपोर्ट ऑफ 50,000 crore. आरबीआयने काय केलंय, इंडियन फायनान्स इन्स्टिट्यूट जे आहेत, जे की नाबार्ड असेल, NHB असेल किंवा SIDBI असेल, यांना मिळून 50,000 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यातले SIDBIला किती मिळाले MSMEच्या मदत करण्यासाठी ते त्यांनी विचारले. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे 15,000 crore. ठीक आहे, 15,000 crore त्यातले 50,000 crore मधले 15,000 crore हे SIDBIला मिळालेले आहेत. ठीक आहे, याचं मी क्लासिफिकेशन दिलेलं आहे, पुढच्या स्लाइडला बघून घेऊया आपण. तर हे आरबीआयने 50,000 कोटी दिलेत यावर्षी. कुणाकुणाला दिलेत, NHBला दिलेत, SIDBIला दिले आणि नाबार्डला दिलेत. 50,000 कोटीचं त्यांनी आपण जर क्लासिफिकेशन पाहिलं तर NHBला 10,000 कोटी दिलेत, SIDBIला 15,000 कोटी दिलेत आणि नाबार्डला उरलेले 20,000 कोटी दिलेत. म्हणजे मॅक्झिमम शेअर त्यांनी नाबार्डला दिलाय 20,000 कोटीचा, नंतर SIDBIला दिलाय आणि नंतर NHBला दिलाय. आता प्रत्येकाचे मोटिव्ह वेगवेगळे आहेत. NHBला दिलाय म्हणजे ते हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी दिलाय, SIDBIला दिलाय म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीजला स्ट्रेंथन करण्यासाठी दिलाय आणि नाबार्डला दिलाय म्हणजे ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी त्यांनी तो फंड दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन आहे, अल्फॉन्सो इज अ नेटिव्ह मँगो ब्रीड ऑफ डॅश स्टेट. हा ऍज इट इज क्वेश्चन मी घेतलाय नाबार्डच्या प्री म्हणून. ठीक आहे, जी नाबार्ड ग्रेडची आता प्री झाली, नाबार्ड 2021ची जी प्री झाली त्यामध्ये हा क्वेश्चन होता. ठीक आहे, अल्फॉन्सो जो मँगो आहे त्याचा स्टेट त्यांनी विचारला होता. का विचारला असेल बरं हे सांगतो तुम्हाला, करंटच्या रिलेटेडच आहे पण अप्लाइड क्वेश्चन आहे हा. तर अल्फॉन्सोचा आन्सर सगळ्यांना माहितीच आहे, महाराष्ट्र आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचे सध्या मागच्या आता ही एप्रिलमधली न्यूज आहे, एप्रिलमध्ये काही भांडण चालू होते म्हणजे काहीतरी केसेस वगैरे झाल्या होत्या की कर्नाटकचे काही फार्मर्स अल्फॉन्सो म्हणून साधे किंवा कुठलेही मँगोज अल्फॉन्सोच्या ब्रँड खाली विकत आहेत. ऍक्च्युली अल्फॉन्सोची जिओ टॅगिंग झालेली आहे कुठं, आपल्या महाराष्ट्रामधले. ठीक आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर मग जर त्यांची फसवणूक होत असेल किंवा त्यांचा तो ब्रँड जर कोणी वापरत असेल तर हे लोक क्लेम करू शकतात. तिथं हे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये थोडासा वादविवाद चालू होता, त्यामुळे हा प्रश्न थोडासा चर्चेत आला होता. अल्फॉन्सो व्हरायटी ही थोडी चर्चेत आलेली होती आणि त्या हिशोबाने हा प्रश्न विचारला गेला होता एक्झाम मध्ये. ठीक आहे, बऱ्याच वेळा आपल्याला होता अल्फॉन्सो विचारलं होतं, ब्रीड विचारलं होतं आपल्याला, हॉर्टीचा प्रश्न. पण हा हॉर्टीचा प्रश्न हाच का घेतला त्यांनी किंवा फक्त अल्फॉन्सोच काय विचारलं, कारण हे सध्या या न्यूजमुळं काय होतं, चर्चेत होतं. सेम टू सेम एफसीआयचा एजीएमचा जर पेपर कोणी दिला असेल ना तर त्यामध्ये पण एक प्रश्न होता झेड कल्टिवेशनच्या बाबतीत. त्यांचा प्रश्न असा होता की झेड कल्टिवेशनचा जो टायमिंग आहे तो विचारला होता. झेड कल्टिवेशन इज डन इन आणि मंथ दिले होते, जानेवारी टू एप्रिल, फेब्रुवारी टू, म्हणजे असे 4-5 3 महिन्यांचा असे 3 पोर्शन दिले होते. तर हे झेड कल्टिवेशन विचारलं कशामुळे त्यांनी, हे कारण ज्या महिन्यामध्ये एफसीआय एजीएम झाली होती ना त्याच महिन्यामध्ये किंवा त्याच्या 1-2 महिने आधी झेड नॅशनल कॉन्फरन्स झालेली होती. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न आला होता. म्हणजे मला हेच दाखवायचं होतं या 2 पॉईंटवरून की कधी कधी न्यूजच्या रिलेटेड जो स्टॅटिक पार्ट आहे किंवा थेरीचा पार्ट आहे तो ते विचारतात. तर ते न्यूजच्या रिलेटेड सगळे सर्कमस्टन्सेस आपल्याला माहित असणं पण खूप जास्त महत्वाचं आहे. 10वा प्रश्न आहे, MACS 1407 is a new high yielding and pest resistant variety of dash crop developed by आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट. कुठे आहे आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुण्याला आहे बरं का, चांगली रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड बऱ्यापैकी तिथं होतात रिसर्च, बऱ्यापैकी व्हरायटीज त्यांनी डेव्हलप केल्या आहेत आतापर्यंत. ठीक आहे, तर ही MACS जी आहे कशाची व्हरायटी असं त्यांचं म्हणणं आहे. MACS 1407 याला अप्रुव्हल भेटलेलं आहे सध्या आणि ही आहे सोयाबीनची व्हरायटी. ठीक आहे, ही आहे सोयाबीनची व्हरायटी MACS 1407 न्यू व्हरायटी ऑफ सोयाबीन. कोणी दिली आहे, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट. कुठं आहे हे, पुण्याला आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. अशीच एक व्हरायटी आहे यावर्षी रिलीज झालेली, ती म्हणजे पुसा बासमती 1692. ही कोणी दिलेली आहे, IRI दिलेली आहे. कधी रिलीज केली, ऍट इट्स फाउंडेशन डे. फाउंडेशन डेचा 1 एप्रिलचा जो प्रोग्राम होता 1 एप्रिल 2020-21चा, ह्या प्रोग्रामच्या दिवशी त्यांनी
ही व्हरायटी लॉन्च केली आहे. हे नाव लक्षात ठेवा, पुसा बासमती 1692. कोणी डेव्हलप केली? IRI ने. ठीक आहे. आणि हे MACS 1407 या व्हरायटीत लक्षात ठेवा, यावर्षी रिलीज झालेल्या व्हरायटी आहेत. ठीक आहे. मला रेग्युलर रोज फक्त 10च क्वेश्चन घ्यायचं टार्गेट होतं, पण 1-2 क्वेश्चन मी ऍडिशनल घेतोय. ॲग्री दीक्षा वेब एज्युकेशन चॅनल रिसेंटली इनॉग्रेटेड बाय श्री नरेंद्र तोमर. हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन वाटले म्हणून मी ऍड केले. ॲग्री दीक्षा वेब एज्युकेशन चॅनल जे आहे, तर हे नरेंद्र सिंग तोमर यांनी जे लॉन्च केले सध्या किंवा इनॉग्रेट केले, तर हे कुठल्या प्रोजेक्टचा पार्ट म्हणून सध्या त्यांनी हे केलं होतं, लॉन्च केलं होतं? तर हे NAHEP. ठीक आहे, नॅशनल ॲग्रिकल्चरल हायर एज्युकेशन प्रोजेक्ट म्हणून NAHEPचं म्हणून त्यांनी ॲज अ पार्ट ऑफ NAHEP म्हणून ॲग्री दीक्षा वेब एज्युकेशन चॅनल त्यांनी लॉन्च केलेलं आहे. चॅनलचं नाव लक्षात असू द्या, ॲग्री दीक्षा वेब एज्युकेशन. तर हे चॅनलचं नाव लक्षात असू द्या. हे चॅनल लॉन्च कोणी केले? तोमर सरांनी केलेलं आहे, श्री नरेंद्र सिंग तोमरजी, जे की कॅबिनेट ॲग्रिकल्चर मिनिस्टर आहेत. ठीक आहे. आणि कुठल्या प्रोजेक्ट अंतर केले? NAHEP, नॅशनल ॲग्रिकल्चर अँड हायर एज्युकेशन प्रोजेक्ट. ठीक आहे. असे आपण जर कोणी परभणी विद्यापीठात राहत असेल तर आय थिंक या प्रोजेक्टची एक बिल्डिंग आहे तिथं, असं मला बघितल्यासारखं वाटतं सध्या रिसेंटली. त्यानंतर डॅश रिलीज फर्स्ट इंडिजिनियस वॅक्सिन फॉर फिश. फिशसाठी इंडिजिनियस पहिली वॅक्सिन जी सध्या रिलीज केली ती कोण्या रिसर्च इन्स्टिट्यूटने रिलीज केली असं त्यांनी विचारले. त्याचं सिंपल आन्सर आहे सिबा, चेन्नई. ठीक आहे. तर ही सिबा चेन्नई सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर ॲक्वाकल्चर हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. ह्या चारीचेही लॉंग फॉर्म हे जे आहेत ना ऑप्शनमध्ये चारी, हे याच्या रिलेटेड आहेत, सगळे फिशरीचे रिलेटेड आहेत. फक्त मापसू ॲनिमल फिशरी अँड ॲनिमल दोन्हीच्या रिलेटेड आहे. आणि वरचे जे 3 आहेत हे तिन्ही स्पेसिफिकली फिशरीच्या रिलेटेड रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत. यांचे लॉंग फॉर्म आणि यांचे लोकेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ही जी फर्स्ट वॅक्सिन जी आहे फिशच्या रिलेटेड ही कोणी दिलेली आहे? सिबा म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर ॲक्वाकल्चर, चेन्नई यांनी रिलीज केलेली आहे. कुठली आहे? द न्यू वॅक्सिन नोडावॅक आर डेव्हलप्ड बाय सिबा कॅन बी इंजेक्टेड टू फिंगरलिंग स्टेजला ते इंजेक्ट केलं जाऊ शकते. इट इज द फर्स्ट वॅक्सिन टू बी रिलीज्ड फॉर ॲक्वाकल्चर इन इंडिया फॉर VNN व्हायरल नर्वस नेक्रोसिस. ठीक आहे. व्हायरल नर्वस नेक्रोसिसला क्युअर करण्यासाठी ही पहिलीच वॅक्सिन आहे जी इंडियामध्ये रिलीज झालेली आहे. हिचं नाव नोडावॅक आर आहे आणि ही कोणी तयार केलेली आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर ॲक्वाकल्चर. ठीक आहे. यांनी ही वॅक्सिन केलेली आहे. तर आज हे 12 क्वेश्चन पाहिलेले. प्रत्येक क्वेश्चनच्या रिलेटेड जे काही बाकीचे पॉईंट्स होते ते पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण ऑलमोस्ट असे 10 क्वेश्चन जरी 5 दिवस केले तरी पण टॉप 50 to 60 क्वेश्चन होतील. मी एक लेक्चर युनियन बजेटवर घेण्याचं प्लॅनिंगमध्ये आहे. युनियन बजेटमध्ये जे काही अलोकेशन्स होते वेगवेगळ्या स्कीममध्ये किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड, तर ते विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर त्यासाठी मी युनियन बजेटवर एक स्पेशल लेक्चर घेईल. तुम्ही थोडंसं तुमचा मला फीडबॅक कसा येतो, तुमचा मला रिस्पॉन्स कसा येतो त्यावर थोडंसं माझं मोटिवेशन डिपेंड राहील. तर तुम्ही थोडंसं ट्यूनमध्ये राहा, लाईक्स, शेअर्स, कमेंट्स वाढवा. आणि ह्या सिरीजला तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला तर पुढे जी IBPS AFOची आहे एक्झाम त्यासाठी सुद्धा मी अशीच करंट अफेअर्सची सिरीज कंटिन्यू चालवत राहील. चलो ठीक आहे. आय होप सर्वांचा अभ्यास चांगला चालू असेल, तो चांगला असाच चालू द्या आणि सर्वांना ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. ओके, बाय.